नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, खरीप हंगाम 2025चा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्या संदर्भात त्याचं वाटप नेमकं कधी होणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु बघा, त्यासाठी जवळजवळ 1219 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे. याच्यामध्ये 30 जिल्ह्यांसाठी हा 1219 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. आता आपण पाहिलं तर याच्यामध्ये बराच वेळ गेलेला आहे. आपण पाहिलं तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा पीक विमा येणं अपेक्षित होतं. परंतु काही तांत्रिक कारण असतील किंवा याच्यामध्ये झालेला उशीर असेल किंवा याच्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणी असतील, याच्यामुळे पीक विमा मंजूर करण्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कालावधी लागलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर 12,000 पीक कापणीचे प्रयोग सध्या केलेले आहेत. आता याच्यामध्ये 6,000 पीक कापणीच्या प्रयोगाचं काम झालेलं आहे आणि 6,000चं अजून काही येणं अपेक्षित आहे. आता हा जो 1219 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत, तर अजूनही पीक विमा येणार आहे. साधारणतः 2200 ते 2300 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे. आता आपण पाहिलं तर एकट्या नांदेड जिल्ह्याला 813 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि असे इतर 30 जिल्हे आहेत की ज्यांना पीक विमे मंजूर झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर पीक कापणी प्रयोगाच्या आधारित आताची जी पीक विमा पद्धती आहे 2025ची, ती सुधारित पीक विमा योजनेच्या आधारावर त्यांनी काढलेली आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी देखील आलेल्या होत्या. त्या अडचणी, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी देखील मोठा कालावधी लागलेला होता. परंतु हा जो अडचणी आहे तो टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा शासन प्रयत्न करत आहे आणि 1219 कोटी रुपयांचा निधी देखील शासनाने आता मंजूर केलेला आहे. आता त्याचं प्रत्यक्ष वितरण लवकरच होऊ शकतं. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत तर ते आपण पाहूया. याच्यामध्ये आपण पाहिलं तर बघा, नांदेड जिल्हा आहे, त्याला 813 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यानंतर हिंगोली आहे 98.95 कोटी, परभणीला 63.78 कोटी, जालन्याला 2.9 कोटी, छत्रपती संभाजीनगरला 25 लाख रुपये आणि असे एकूण बघा या मराठवाड्यासाठी आपण पाहिलं तर 978 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यानंतर बघा गोंदिया 31 कोटी, त्यानंतर वर्धा जिल्ह्याला 9.61 कोटी, बुलढाणा 5.64 कोटी, भंडारा 4.33 कोटी, चंद्रपूर 2.60 कोटी, अमरावती 2.5 कोटी, गडचिरोली 2.25 कोटी, नागपूर 1.94 कोटी, अकोला 1.58 कोटी, वाशिमला 1.9 कोटी. त्यानंतर आपला सोलापूर जिल्हा आहे, त्याला 6.84 कोटी, साताऱ्याला 3.62 कोटी, सांगलीला 1.27 कोटी, पुणे 1 कोटी, कोल्हापूर 27,000. एकूण असं आपण पाहिलं तर या मध्य महाराष्ट्राला 12.73 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्यानंतर अहिल्यानगर 118 कोटी, नाशिक 8.78 कोटी, नंदुरबार 2.9 कोटी, जळगाव 1.6 कोटी, धुळे 1.3 कोटी. त्यानंतर ठाणे 17.93 कोटी, पालघर 15.34 कोटी, रायगड 1.6 कोटी, सिंधुदुर्ग 23 लाख, रत्नागिरी 7 लाख. तर अशा पद्धतीचं हे जे आपण पाहिलेले हे 30 जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांसाठी तेवढी कोटींमध्ये रक्कम, काहींना लाखात आहे, काहींना हजारात देखील आहे, तर एवढी रक्कम या 30 जिल्ह्यांसाठी मंजूर झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण जर विभागानुसार जर याचं विभाजन केलं तर कुठल्या विभागाला किती कोटींचा निधी आलेला आहे तर आपण पाहूया. मराठवाड्यासाठी 178 कोटी रुपयांचा, त्यानंतर विदर्भामध्ये 62.53 कोटी, उत्तर महाराष्ट्रामध्ये 131 कोटी, कोकणामध्ये 35.26 कोटी आणि आपलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये 12.73 कोटी. तर अशा पद्धतीचा पीक विमा हा आता मंजूर झालेला आहे. लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. आता ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी अंतिम नाही, याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतो किंवा वाढ देखील होऊ शकतो. त्याच्यामुळे राहिलेला विमा नेमका कधी येतोय हे देखील शेतकऱ्यांना एक प्रकारची प्रतीक्षा आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कापणीच्या प्रयोगाची तांत्रिक आकडेवारी येणं देखील बाकी आहे. अशा मंडळ वाईज अशा विभागामध्ये देखील ही आकडेवारी कमी जास्त होऊ शकते. परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर जरी उशीर झालेला असला तरी ही रक्कम अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडलेले नाहीत. आपण PMFBY असेल किंवा व्हॉट्सअप चॅटबॉट असेल पीक विम्याचं, तर त्यावर देखील रकमा येण्याला सुरुवात झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून देखील रकमा वितरण व्हायला सुरुवात झालेली नाही. त्याच्यामुळे यावर देखील नेमकं काय होतं आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होती हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. धन्यवाद.